आता विचार करा, आता थंडीचे दिवस आहेत, तुमचे सगळ्यांचे मोस्ट ऑफ जे काही विद्यार्थी असेल हे सगळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, मला पण माहिती आहे, कारण सगळे जे मोस्ट ऑफ आपल्याकडे विद्यार्थी येतात ते सगळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, की शेतकरी कुटुंबातील सगळ्यात पहिले डॉक्टर किंवा घरातले पहिले डॉक्टर आपल्याला बरेच विद्यार्थी आपल्याकडे पाहायला मिळते. आणि तुम्ही विचार करा, जर तुम्ही हे 30 दिवस जर शेवटचे थंडीचे दिवस म्हणताय की सर आम्हाला खूप थंडी वाजते, खूप आम्ही अभ्यास करू शकत नाही, तर विचार करा, लाज वाटू द्या तुम्हाला थोडी, की तुमचे आई वडील कसे तुमचे कष्ट करीत असतील थंडीत दिवसामध्ये. गहू जे आपले म्हणतात ना गावाकडे वगैरे, जे गहू वगैरे ते रात्री वगैरे बेरात्री वगैरे जिथं लाईटचा गॅप वगैरे रात्री 12ला लाईट येते, पुढं पहाटे 4ला लाईट येते, ते बिचारे तिथं कसे दारे धरीत असतील, कसे त्यांना थंडी वाजत नसतील का. ती आई आपली बिचारी सकाळी पहाटे उठून आपल्या घरकामाला सगळं लागते, सगळं घरकाम करते, आणि तुम्हाला फक्त 30 दिवसामध्ये अभ्यास करणं व्हायना, हा विषय काढणं नाही म्हणा, तर मग हे तुमच्यावर थू आहे तुमच्या जिंदगानीवर. कारण की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर कष्ट घ्यावं लागतं, आणि कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतंही फळ भेटणार नाही. कारण की आपल्या स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कर्म करेल मी त्या कर्मासोबत असेल, आणि जो कर्म करेल त्या कर्मास त्याला 100% यश भेटन आणि 100% फळ भेटल. त्यामुळे कोणावरती विश्वास नाही करायचा, फक्त आपल्या स्वतःच्या कर्मावरती विश्वास करायचा आणि फक्त आपल्या देवावरती विश्वास ठेवायचा. कारण की तुम्ही तुमचं जे कर्म करतात हे कर्म तुमच्यासोबत येणार आहे, आणि ह्या कर्मामुळेच तुम्ही काय होणार, पास होणार, आणि ह्या कर्मामुळे तुमच्या जीवनाचं सार्थक होणार. त्यामुळे काय दुसरं डोक्यात विचार नाही ठेवायचा, आपला अभ्यास करायचा पास झालं, कोणी काय करते कोणी काय करते आपल्या काही डोक्यात आणत नाही, फक्त आपण आपला अभ्यास करतोय, आपल्याला एवढंच मॅटर करतं. लास्ट 30 डेचं समजलं काय करायचं. आता बघा हे झालं.